मित्रांनो, आज माझा भूमचा रूट होता. भूमला गेलो होतं. रिटर्न येताना मला मित्र दिसला फणस विकताना. तर एका फणसाचे भैया तू किती पैसे करतो? मोठ्याने सांग. 600-700 रुपये. मित्रांनो, तो म्हणतोय की तो एका फणसाचे 600 ते 700 रुपये करतोय. म्हणजे एका फणसाचे. मग विचार करा, त्याच्याकडे 100 फणस असले तो किती पैसे करत? 70,000 100 फणसाचे. आणि तो केशर आंबा कसा विकतो? 200 रुपये किलो. कुठं विकतो? इथं हे बघा मित्रांनो, ते इथं रोड आहे साईडला, तर त्या झाडापाशी तिथं बसतो तो. आणि 200 रुपये किलोने तो केशर आंबा विकतोय. आणि फणस आता त्याचं संपत आलं. किती वाजता बसला होता इथं? 5 वाजता. 5 वाजता तो बसला होता. आणि तुम्हाला सांगतो आता 6:15 वाजलेत. तर चक्क त्याने आतापर्यंत 500 रुपये केले असतील या फणसाचे का 600? 600. बघा मित्रांनो, तो म्हणतोय 600 रुपये केले त्यांनी. एवढीचे एका फणसाचे 600 रुपये. आणि मार्केटमध्ये असं विकायला गेलं ना तर फणस भेटते 150 रुपयाला, एक 80-90-150 रुपयाला. आणि मित्र पण पैसे करतो एका फणसाचे 700 रुपये. म्हणजे तो एक पीस आहे ना, त्याच्यातला एक घर तो 5 रुपयाला विकतोय. पण छान आहे बरं का. म्हणजे एका दिवसात जर त्यांनी 2 फणस विकले ना, तर मी पैसे कमवत नाही दिवसभर पळून, तर तेवढे तो 5च्या नंतरच फणस विकून कमवत आहे. लय भारी आयडिया राहते त्याची पण, इथं बसायचं. पण त्याला काय माहिती आहे का, हे बघा इथून रोड येतो ना, तर रोडवरचे येणारे जाणारे घेतात. मी याच्या अगोदर इथं एक जोडी गरेज घेत होती, फणसाची गरेज घेत होती. त्यांचं बघूनच मी इथं थांबलं विकायला का म्हटलं. तर म्हटलं चला आपण पण घेऊ. फणसाचा सीझन तर संपत आला आहे, तो म्हटलं आपण घेऊ. तर त्याला कटिंग आयडिया वगैरे छान आहे. आणि मुळात त्याचं स्वभाव लय बोल का बरं का. मला सगळं काढून घेतलं. भूमला कशाला जातात, गाव कोणतं आहे काय. मग मी त्याला सांगितलं आमच्याकडे पण केशर आंबे आहेत. मग तो मला म्हणला कसे विकतात. मी म्हटलं 100 रुपये बाबा. तो म्हणला एवढं स्वस्त. आणि ते स्वतः विकते 200 रुपये किलोने. तो आता लाजायला लागला बरं का. पण लय बोल काय तो, लय बोल काय म्हणजे. आणि तो एवढं नाही, असं माणसांना नाही लाजत. मी आता फोन काढल्यामुळे तो लाजायला लागला आहे, नाही तर तो लाजत नाही. लय बोल काय तो. आणि आता कसं आहे, त्याला जरा घाई झाली उरकायची, कारण की अंधार पडायला सुरुवात झाली ना. आत्ता परत 7:20 झाले. तर मग त्याच्यामुळे त्याला जरा घाई झाली. तुमची आयडी? बरं सांगतो ना तुला माझी आयडी पण. हे बघा एक घरा दाखव कसं आहे. हे बघा असे घरे छान आहेत. हा आता जवळपास फणस संपत आला. 20 घरे राहिले असते खाली. जवळपास फणस संपत आलं. तो विकतोय कधी म्हणजे 7 रुपयाला, कधी 4 रुपयाला, कधी 3 रुपयाला, कधी 6 रुपयाला, कधी 5 रुपयाला गरा असा विकतो तो. एका फणसामध्ये 125 गरे निघतात असं तो म्हणतोय. म्हणजे फणस आकाराने मोठं राहते, त्याच्यामुळं चांगले पैसे कमवतो.